कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लग्न लागावं म्हणून तुमची मुलगी हे पराक्रम करतेय ना? मॅडम आता विदाउट गॉगल प्लीज एक। दुर्गा बहिणी ही तीच केकवाली आहे ना जिने सगळ्यांसमोर एजंटचा अपमान केला? मॅडम तुम्ही इथे का आलात? तुम्हाला माहिती नाही मी इथे का आलीये? नाही नाही का आलात? पण तुम्ही उभ्या का? मॅडम पण आत या ना, बसा बसा बसा, मी पाणी आणते। आओ तुम्ही बसा ना, बसा। घ्या मॅडम। नाटक करताय? कुठे आहे तुमची मुलगी लीला? तुम्ही काय बोलताय मला कळलं नाही। काय केलंय तिने? इन्स्पेक्टर साहेब, पोलीस काय झालंय? काय केलंय माझ्या लीलाने? तुमच्या मुलीचे पराक्रम पेपर मध्ये छापून आलेत, हे बघा। अहो काय हे? कालिंदी ते बोला ना, काय तुम्हाला माहितीये का? खरं म्हणजे जे काय घडलं ना ते मी तुला सांगणारच होतो। तुम्हाला हे माहित होतं? वाह इन्स्पेक्टर साहेब, यांच्या अख्ख्या फॅमिलीलाच फिल्म आणि टेलिव्हिजन मध्ये चान्स द्यायला हवा। चांगली ऍक्टिंग करता तुम्ही, तसे तुमच्या मुलीला हौस आणि ऍक्टिंग करायची, तुम्ही पण करा। नाही 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 मॅडम, असं म्हणू नका। तुम्ही मिळून केलात ना हा प्लॅन? लीलाचं एजंटशी लग्न व्हावं म्हणून तुम्ही फ्रॉड केलात, तिचं नाव बदलून। आमची प्रॉपर्टी मिळावी म्हणून आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केलात। नाही आणि आता काहीच न कळत असल्याचं नाटक करताय। मॅडम काय बोलताय तुम्ही? खरंच खरंच मला यातलं काही माहित नाहीये हो, खरंच सांगते। मॅडम कालिंदीला खरंच काही माहिती नाही। पण तुम्हाला तर माहित होतं ना? तुम्ही आला होतात आमच्या घरी। कसं आहे मॅडम ना की वेळ नाहीये माझ्याकडे इन्स्पेक्टर साहेब यांच्याशी गप्पा मारत बसायला। अटक करा यांना। हो असं काय बोलताय तुम्ही? काल यांची मुलगी आमच्या सोन्याच्या पाटल्या घालून बसली होती ना, तिच्या आई बाबांना आज बेड्या घाला तुम्ही, त्याशिवाय यायची नाही ती। हो असं काय बोलताय तुम्ही? नाही मॅडम। हो हो मॅडम, हो मॅडम असं करू नका। हो हो आम्ही प्रामाणिक माणसं आहोत। हो ना, मग बऱ्या बोलाने तुमचा गुन्हा कबूल करा आणि पोलिसांच्या हवाली व्हा। मला तुम्हाला घराबाहेर फरफडत काढायची वेळ आणू नका। काय चार्जेस लावणार यांच्यावर? चिटिंग आणि फ्रॉडचे चार्जेस। त्यासाठी यांना 5 वर्षांसाठी जेलमध्ये जावं लागू शकतं। हो नाही साहेब, हो हे सगळं ना गैरसमजामुळे झालंय। हो आमचं कुठलंही कन्फ्युजन झालेलं नाहीये। माझी लीला आहे ना, ती जाणून बुजून चुका करत नाही हो, नकळत नकळत तिच्या हातून चुका होतात। अहो काय चाललंय हे सगळं? हे बघा
आजपर्यंत तुमची मुलगी आपल्याला तोंडावर पाडत आली, आपण त्यातून काही ना काही करत बाहेर आलोय आता. पण आता हे काय आहे, घरात पोलीस आलेत, 5 वर्षाची जेल. आणि हे कार्टी कुठे उंडरत बसली देवाला जाण. इन्स्पेक्टर साहेब, हवालदार, अहो साहेब असं काय करू नका. अहो मी खरंच काही केलेलं नाही साहेब. अरे देवा देवा देवा, आता हेच बाकी राहिलं होतं, हेच बघायचं बाकी राहिलं होतं. तुमची लीला ना तुम्हाला आणि मला विकून कळेल तेव्हाच ती शांत होईल. देवा, अहो तुमच्या माझ्यासारख्या मिडल क्लास लोकांच्या घरात पोलीस आणले मुलीने. आई बाबाला या वयामध्ये खडी पोडायला पाठवणारी ती कुठे पेडेल, ती बापा कुठे पेडेल. लहानपणापासून कसं तळहाताच्या पोडाप्रमाणे जपलं वाढवलं, त्याचं हे फळ देणार आहे ती मला. नाही रे देवा, त्याच्यापेक्षा तू मला उचलून घेऊन जा रे देवा देवा देवा. नाही मी देऊ देते आता. कालिंदी बस करा तुमचा ड्रामा. आता पोलीस स्टेशनवर जेव्हा पोलिसी खाक्या दिसेल ना, तेव्हा बरोबर नाटक बाहेर पडेल तुमचं. नाटक नाही हो, व्यथा आहे व्यथा माझ्या आयुष्याची. सगळं सेकंड हँड मिळालं, काय सांगू मी तुम्हाला. मॅडम मॅडम खरंच सांगते, आम्ही काही नाही केलं, आमची काही चूक नाहीये. खरंच खरंच मॅडम, खरंच आमच्याकडनं खरंच चूक झाली. खरंच म्हणजे खरंच तुम्ही माझं ऐकून घ्या. कारण म्हणजे सगळं थोडंसं गैरसमजातून झालेलं आहे. स्टॉप इट. दुर्गाचं काही मिसअंडरस्टँडिंग झालंय. ती चुकून इथे आली आहे. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. बरोबर ना? हां बरोबर ना दुर्गा? हो. काही मिसकम्युनिकेशनमुळे तुम्हाला इथे यावं लागलं. मी पोलीस स्टेशनमध्ये येऊन सगळं क्लिअर करतो. सॉरी फॉर द ट्रबल. इट्स ओके सर. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला कॉल करा, येतो आम्ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.